ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग करा, कारण ताकद लढवायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते. मंदिर ही किती विशेष आहे. इथे गरीब बाहेर भीक मागतात आणि श्रीमंत आत. मुलीची सासरी पाठवणी करत असताना तिला अवश्य सांगा, माणसाबरोबर लग्न लावून दिले, पण जर तो माणूस जनावर निघाला तर बिनधास्त परत ये, कारण लग्न परत होऊ शकतं. पण अशा स्वार्थी लालची माणसामुळे जीव गेला तर तो परत मिळणे शक्य नाही. केस वाढवून देव आनंद होण्यापेक्षा सुविचार वाढवून विवेकानंद व्हा. घर जळाले तर विमा आहे, स्वप्न जळाले तर काय, ढग बरसले तर छबी आहे, डोळ्यातून अश्रू बरसले तर काय, काटा टोचला तर काढता येतो, शब्द टोचले तर काय, वाघ आडवा आला तर पळता येतं, अहंकार आडवा आला तर काय. शरीर आजारी पडलं तर औषधी आहेत, मनच आजारी पडले तर काय. त्यासाठी एक चांगला मित्र गोळ्या औषधीपेक्षा कमी नसतो. दिवसातून एकदा तरी स्वतःबरोबर बोला, नाहीतर तुम्ही एका चांगल्या माणसाबरोबर बोलण्याची संधी गमावून बसाल. देव कुणाचे दुःख कमी करत नाही, तो फक्त आपल्याला दुःखांशी लढवण्याचे बळ आणि ते सहन करण्याची ताकद आपल्याला देतो. तसेच देव कुणाला सुखही वाटत फिरत नाही, ते आपल्याला कष्ट करूनच मिळवावे लागते. पण दानपेटीत मुठभर पैसा टाकून सुख मागणाऱ्या वेड्यांनाही साधी गोष्ट कळत नाही. या पृथ्वी तलावर एकच व्यक्ती तुम्हाला नीट समजू शकते, सांभाळू शकते आणि तुमच्यासाठी हवा तितका वेळ काढू शकते. ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. कधी कधी मनाची समजूत घालणं चांगलं असतं, कारण आपली प्रत्येक जिद्द पूर्ण होत नाही. धोका कधीही मरत नाही. आज तुम्ही देणार, उद्या तर तुम्हालाच मिळेल. शब्दाला धार नाही तर आधार असायला हवा. नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.